बँकेने ग्राहकांच्या समस्या कमी करण्यासाठी एटीएम अर्थात कधीही कुठेही पैसे काढण्याची सोय केली आहे, पण या एटीएम केंद्रातून मिळणारी रक्कम अर्धवट किंवा जितकी रक्कम काढायची आहे तेवढी रक्कम न मिळाल्यास या ठिकाणी कोणताच सेवक नसल्यानं तक्रार करायला कोणाकडे असा प्रश्न पडतो। शुक्रवारी सकाळी बीडी घरकुल येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम शाखेतून आपल्या शिल्लक रकमेतून 8,000 काढण्यासाठी ग्राहक गेला असता बँकेच्या एटीएम मधून 500 रुपयाच्या फक्त 15 नोटा आणि बँकेची स्लिप आली। म्हणजे ग्राहकाला फक्त 7,500 रुपये हातात मिळाले। बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नोटा ठेवताना बँकेचा स्लिप ठेवल्यानं मशीने त्याला सुद्धा मोजणी केल्यानं ग्राहकाला 500 रुपये कमी मिळाले। आता याबाबत ग्राहक बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटावा आणि हकीकत सांगितल्यावर त्यांच्याकडून रितसर अर्ज प्रोसेस केल्यावर रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती कमीच आहे। नाहक ग्राहकाला 500 रुपयांसाठी आता बँकेच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणि प्रत्येकाला ही गोष्ट सांगत आपला बहुमोल वेळ घालवावा लागेल। बँकेने ज्या एजन्सीला पैसे भरण्यास परवानगी दिली त्या एजन्सी विरुद्ध अधिकाऱ्यांनी तातडीने ऍक्शन घेणं गरजेचं आहे।